माझी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण अपडेट आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा। लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये सर्व महिलांचे स्वागत आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्ही आता वाट पाहत आहात तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत। तुमच्याप्रमाणेच मलाही पडलेला हा प्रश्न आहे। लाडक्या बहिणींना सर्वच बहिणींना हा पडलेला प्रश्न आहे। तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी येणार? जशी तुम्ही वाट पाहत आहात तसेच मी देखील या हप्त्याची वाट पाहत आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळतील तर या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल वारंवार होत आहेत। ही योजना प्रत्येक गरजू महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने वेळोवेळी या योजनेमध्ये बदल केलेले आहेत। त्याचबरोबर महत्त्वपूर्ण निर्णय देखील या योजनेसंदर्भात घेतले जात आहेत। हे सर्व बदल आणि योजनेसंदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळी मिळत राहतील। त्याचबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती देखील चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। चला सबस्क्राईब करा, चॅनल पहा। लाडकी बहीण योजना आत्तापर्यंतची महाराष्ट्रातील तरी पहिलीच ही योजना आहे जी इतक्या मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे। अनेक योजना आत्तापर्यंत आलेल्या आहेत, पण त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। प्रत्येक महिलेला ही योजना जी आहे यामध्ये 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1,500 रुपये एवढी रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे। त्या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आणि माझ्या सर्व बहिणींना या ठिकाणी रक्षाबंधनाच्या 2-3 दिवस अगोदर 2 हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या मिळाले। त्यानंतर ज्या लेडीज राहिलेल्या होत्या, ज्या महिला राहिलेल्या होत्या त्यांच्या देखील अकाउंटला पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले। पण आता लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, तिसऱ्या हप्त्याचे पैसे, या पैशाची सर्वच लेडीज वाट पाहत आहेत। हा ठरलेल्या तारखेला हप्ता न आल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे की खरंच प्रत्येक महिन्याला आपल्याला 1,500 मिळतील का फक्त 3,000 मिळाले आणि त्यानंतर ही योजना बंद होईल? पण योजना बंद होणार नाही, सध्या तरी ही योजना बंद होणार नाही। निवडणुकांमध्ये या ठिकाणी पहा, या योजनेचा सरकारला खूप मोठा फायदा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा। त्यामुळे नक्कीच ही योजना सरकारकडून आत्ता तरी सध्या बंद करण्यात येणार नाही, हा सरकारचा निर्णय आहे। त्यांना सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही आम्ही बंद पडू देणार नाही। पुढचे 5 वर्ष जर सरकार आलं तर ही योजना सुरू असणार आहे। त्याचबरोबर जे योजनेचे पैसे आहेत म्हणजे 1,500 रुपये दरमहा ही जी रक्कम आहे ती वाढवण्यात येणार आहे। त्यामध्ये सुरुवातीला 2,500 रुपये ही रक्कम करण्यात येणार आहे, त्यानंतर 2,000वर ही रक्कम जाणार आहे, त्यानंतर 2,500 पर्यंत ही रक्कम जाईल आणि 3,000पेक्षा जास्त ही रक्कम महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून दर महिन्याला देण्याचा उद्देश आहे, असं वारंवार लाडके उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी महिलांपुढे स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे काळजी करू नका, लाडकी बहीण योजना सध्या तरी नक्कीच बंद होणार नाही। जरी तुम्हाला तिसरा हप्ता वेळेवर आला नसला तरी पण ही योजना बंद होणार नाही, पैसे येणार आहेत। सरकारने वारंवार स्पष्ट देखील केलेलं आहे की तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते महिलांना मिळत आहेत। या पैशाबद्दल काळजी करू नका। महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी देखील वारंवार स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहे। आणि या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात आपण एक खुशखबर देखील पाहणार आहोत। या तिसऱ्या हप्त्याच्या ज्या लाभार्थी महिला आहेत यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, यांच्या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत, पाहू शकता। आणि लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो महिलांना मिळणार आहे। तुम्हाला वाटत असेल अगोदर सांगितलं 14 तारखेला मिळणार,
पुन्हा 15 तारीख, पुन्हा 16 तारीख, पुन्हा 17 तारीख, पुन्हा 19 तारीख, अशा प्रकारे 19 तारीख लास्ट होती आणि 19 तारखेला पैसे मिळाले नाहीत. 17 ते 19 दरम्यान तुम्हाला पैसे मिळतील असं वाटलं होतं, कारण पहिला जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो महिलांना 17 तारखेला जवळपास 70% महिलांना हा हप्ता मिळालेला होता. 14 पासून या हप्त्याची सुरुवात झालेली होती. 14 तारखेपासून म्हणजेच पहा 14 ऑगस्टला महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले होते आणि 17 तारखेपर्यंत सर्वच महिलांना हे पैसे देण्यात आलेले होते. त्याच नियमानुसार आता तिसऱ्या हप्त्याची महिला वाट बघत होत्या की तिसरा हप्ता ठरलेल्या तारखानुसार, जरी GRमध्ये 15 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला हे पैसे तुम्हाला देण्यात येतील असं स्पष्ट केलेलं आहे, पण या ठिकाणी 15 तारीख मागच्या वेळेस 15 तारखेला पैसे आले नाही. 17पर्यंत पैसे आलेले होते. त्यामुळे महिलांनी गृहीत धरलेलं होतं की 17 तारखेला त्यांना पैसे नक्की येते. 14 पासून सुरुवात झाली होती मागच्या महिन्यात आणि 17 तारखेपर्यंत मिळालेले होते पैसे. त्याच नियमानुसार 17 तारखेला पैसे मिळतील असं सर्वांना वाटलं होतं, पण 17ला आले नाहीत. 18ला तरी येतील, 19ला तरी येतील असं वाटलं होतं, पण 19ला देखील हे पैसे आलेले नाहीत. 4 वाजता येतील, 5 वाजता येतील, 6 वाजता येतील, 9 वाजता येतील, 10 वाजता येतील अशी तुम्ही वाट पाहिलेली आहे, पण कुणाच्याही अकाउंटला 1 रुपया आला नाही. 1 रुपया पडलेला मेसेज आला नाही किंवा 4000 पडलेला मेसेज आला नाही किंवा 3000 पडलेला मेसेज आलेला नाही. ज्यांना मिळाले आहेत पैसे त्यांना आता 1500 मिळणार आहेत, पण ज्यांना 1 रुपयाही मिळालेला नाही, ऑगस्टमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांना मात्र आता नक्कीच उत्सुकता असणार आहे. त्यांना आता 4500 रुपये एकत्र मिळणार आहेत आणि मोठी रक्कम आहे ही. 4500 रुपये सामान्य महिलेसाठी ही खूप मोठी रक्कम आहे. जरी काही महिलांना वाटत असेल की 4500 हा कमी आकडा आहे, पण ज्या खरंच गरजू महिला आहेत, रोजंदारीवर काम करतात, त्यांच्यासाठी हा आकडा खूप मोठा आहे. 4500 रुपये त्यांच्या अकाउंटला एकत्रितरित्या ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे नक्कीच त्या आतुरतेने या हप्त्याची वाट पाहत असणार आहेत, पण सरकारकडून त्यांची ही आतुरता आणखीनच ताणून धरण्यात येत आहे. तिसरा हप्ता कधी मिळणार या त्यांचा प्रश्न सरकारने आणखीनही स्पष्ट केलेला नाही. आता तिसरा हप्ता कधी मिळणार? लाडके मुख्यमंत्री तथा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनं सांगितलेलं आहे की सप्टेंबर एंडिंगला तुम्हाला पैसे मिळून जातील. पण सप्टेंबर एंडिंगला नक्कीच पैसे मिळतील का? कारण पहा आज आहे 23 तारीख. 23 तारीख आहे आणि आता 7 दिवस राहिलेत. या आठवड्यामध्ये नक्की पैसे येतील का? मग आठवड्यात पैसे येणार आहेत तर कोणत्या तारखेपासून येतील? उद्यापासून येतील, परवापासून येतील का 30 तारखेलाच येतील? तर तिसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला 100% 30 तारखेच्या आतमध्ये मिळणार आहे. आदिती तटकरे मॅडमनं सांगितलेलं आहे की सप्टेंबरच्या एंडिंगच्या अगोदर म्हणजेच 30 तारखेच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळतील किंवा 30 तारखेला गृहीत धरून चला की तुम्हाला हे पैसे नक्की मिळणार आहेत. तिसरा हप्ता जरी तुम्हाला दिलेल्या वेळानुसार मिळाला नसला तरी पण हा हप्ता पुढे गेलेला नाही. हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. 30 तारखेच्या अगोदर हा हप्ता मिळणार आहे. या आठवड्यामध्ये नक्कीच तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल, पण आणखीन वेळ आणि दिनांक सरकारकडून फिक्स केलेला नाही. कधी पण पैसे पडू शकतात. लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे किंवा जे बजेट आहे किंवा जी रक्कम आहे त्यावरती जो चेक आहे त्यावरती अर्थमंत्र्यांनी साईन केलेली आहे. लवकरच बँकांना ह्या याद्या देण्यात येतील लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या आणि त्यानंतर मग बँकांच्या माध्यमातून DBTच्या अंतर्गत महिलांच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय आहे की ही योजना प्रत्येक गरजू महिलेला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात योजना सुरू झालेल्या आहेत. माझी सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे की नक्कीच या योजनांचा फायदा घ्या. अन्नपूर्णा योजनामध्ये तुम्हाला 3 गॅस वर्षाला मोफत मिळत आहेत.
त्याचबरोबर लाडकी बहीणमध्ये 1,500 रुपये प्रतिमाह एवढी रक्कम मिळणार आहे। जोपर्यंत सरकार देत आहे तोपर्यंत घ्यायला हरकत नाही, मिळत नाही त्यावेळेस विषय वेगळा आहे। पण सरकारकडून दिलं जात आहे तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, ना की अफवांवर विश्वास ठेवला पाहिजे की पैसे मिळतील ना मिळतील। सगळ्यांना मिळालेले आहेत पैसे आणि इथून पुढेही मिळणार आहेत। त्यामुळे कुणी जर राहिलं असेल अर्ज करायचं तर अर्ज करून घ्या। 30 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज, आता या ठिकाणी पहा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे। त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। अगोदर नारी शक्ती दूत ॲप होतं, त्यावर आता ॲप बंद झालेलं आहे आणि पोर्टल देखील तुम्हाला आता पोर्टलवरती देखील स्वतः फॉर्म भरता येणार नाही, फक्त अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तुमचा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे। तर नक्की फॉर्म भरून घ्या। या योजनेचे बदल जाणून घेण्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासंदर्भातले अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।